बंजारा समाजाच्या तरुणाची आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे। मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर त्याच गॅझेट प्रमाणे बंजारा समाजालाही अनुसूचित जातीमधून आरक्षण द्या अशी मागणी होत आहे। या मागणीसाठी धाराशिव मधील मुरुम गावच्या युवकाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे। पवन गोपीचंद चव्हाण असे 32 वर्षीय युवकाचे नाव असून तो पदवीधर बेरोजगार आहे। मयत तरुणाच्या पाश्चात आई वडील, पत्नी आणि 2 मुलं असे मयत पवन यांचे कुटुंब आहे। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणेच आरक्षण मिळावे अशा आशयाचे सुसाईड नोट मयत युवकाने लिहून ठेवली आहे। पवनने बंजारा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचा दावा आहे। जालना येथील बंजारा आरक्षण आंदोलनातून परतल्यानंतर त्याने ही दुर्दैवी पाऊल उचलले आहे। मुरुम येथील जवळच असलेल्या नाईकनगर येथील पदवीधर युवक पवन गोपीचंद चव्हाण यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे। त्याने जिंतूर येथे गोरसेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वात चालू असलेल्या आंदोलनात 2 दिवस जाऊन सहभाग घेतला होता। त्यानंतर शुक्रवारी तो नाईकनगर येथे आला होता। आपल्या मित्रांमध्ये पवन चव्हाण यांनी आरक्षणाविषयीची जनजागृती करत होता। शनिवारी सकाळी उठून तो जिंतूर येथे जाण्यासाठी तयारी करत असतानाच अचानकपणे त्यांनी आपल्या राहत्या घरातील बांबूला गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पान दहिफळे यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना मयतच्या खिशात एक चिठ्ठी सापडली। हैदराबाद गॅझेट प्रमाणेच बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणीचे पत्र यात लिहून ठेवल्याचे आढळले। मयत पवन गोपीचंद चव्हाण लातूर येथून शाहू कॉलेज मध्ये B.Com पदवी शिक्षण घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बायको व एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे।